नमस्कार. महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत वरण भात मेथीची भाजी. मेथीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहेत: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक अख्खी मेथीची जुडी, वरणाचं साहित्य बघूया. लसूण घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, बारीक चिरून टमाटे घेतले, उभ्या अख्ख्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि 4 शिट्ट्या करून तुरीचं वरण शिजवून घेतलं. कुकरच्या 4 शिट्ट्या केल्यात आणि तुरीचं वरण शिजवून घेतलं. तर बनवूया आपण वरण भात मेथीची भाजी. तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण जिरे मोहरी घालणार आहोत. वरणाला तडका देतोय. झाकण ठेवायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता घालतोय. लसूण तुम्ही खलबत्त्यात ठेचून घ्या. खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घ्या आणि मग टाका. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या उभ्या. चवीनुसार मीठ घालतो. टमाटे एकदम बारीक चिरले कारण ते लवकर वितळण्यासाठी वरणामध्ये. थोडंसं हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर. नंतर आपण टमाटे घालतोय. टमाटे एकदम बारीक चिरले. मिडियम आपण 5 मिनिटे परतू द्यायचं आहे. टमाटा टाकल्यानंतर आता आपण थोडंसं वरण वाटणार आहोत. त्याला पूर्ण उकळू द्यायचं आहे 5 मिनटं. जी थोडी डाळ टाकली ती त्या साहित्यामध्ये संपूर्ण उकळी गेली पाहिजे. नंतर आपण सगळी डाळ टाकणार. माझी डाळ पूर्ण शिजली ती. तुम्ही हवं असं घरटून घेऊ शकतो, पण माझी डाळ पूर्ण डाळ शिजली होती त्यामुळे मी नाही घरटून.
तुम्हाला किती वरण हवे, मला घट्ट लागते मी पाणी कमी घालते. तुम्हाला वरणाला किती पाणी लागतं ते कमी घाला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली फोडणी बसली. छान दिसते किती फोडणी. हिला 5 ते 7 मिनटं उकळवायचे. नंतर वरण आपण कोथिंबीर घालणार आहोत. आधी उकळू द्या 5 ते 7 मिनिट. आपलं वरण कढवून झाले. आता आपण मेथीची भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं. मेथीच्या भाजीसाठी अगदी कमी साहित्य लागतं माझ्यासाठी तरी, पण मी खूप कमी साहित्यात ही भाजी बनवते. एक जुडी धुवून त्याचं पाणी निथळून घ्या, कारण स्वतःच्या भाजीला खूप पाणी असतं. आता आपण लसूण घालणार आहोत. त्यानंतर घालणार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कांदा, त्यानंतर चवीनुसार मीठ. या तिन्ही गोष्टी 5 मिनिटासाठी परतून घेऊया. कांदा खूप कच्चाही ठेवायचा नाही आणि खूप जाळायचाही नाही. मिडियम गॅस ठेवायचं आहे. लसूण फोडणीला आवर्जून घाला. माझी मेथीची भाजी बनवण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला जर ही पद्धत आवडली ती या पद्धतीने बनवून बघा. कांदा परतून होईल आपला कांदा, मिरच्या, लसूण, मीठ हे सगळं एकत्र खूप छान 5 मिनिटात परतून झाले. आता आपण भाजी सोडूया. भाजी पूर्ण पाणी निथळून घ्या, चाळणीतून निथळा, कारण तिला स्वतःचं खूप पाणी वाढतं. त्यामुळे जर ती जास्त वेळ शिजलं गेली तर बरोबर लागत नाही. भाजी व्यवस्थित हलवा. चारही बाजूने मीठ मिरची लागला गेली पाहिजे. भाजीवर झाकण ठेवू नका. भाजी झाकण न ठेवता शिजवायची. भाजी जास्तही हलवू नका, कारण कडू लागण्याची शक्यता असते. 1-2 वेळा हलवा, पुन्हा 5 मिनिटांनी 1-2 वेळा हलवा. भाजीला आपलं पाणी वळले. आता भाजीचं पाणी आटल्यानंतरच आपण भाजीला तेव्हा तेल सुटेल, पण इतकी जाळू नका की पूर्ण कोरडं पाणी करू नका. थोडीफार ओलसर राहू द्या, परंतु जाळूही नका. बघू शकता इथे आपली भाजी पूर्ण पाणी सुकवून झाली, कुठेही लागलेली नाही.
अशा पद्धतीने भाजी बनवायची आहे. आपली मेथीची भाजी शिजून तयार आहे. वरणही उकळलं आहे. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. बघू शकता इथं आपलं वरण उकळलं आहे. छान दिसतंय वरण अगदी. आता आपण वरण कोथिंबीर घालू. कोथिंबीर 2 मिनिटं उकळू द्यायची. अशा पद्धतीने आपलं तुरीचं वरण तयार आहे. मेथीची भाजी तयार आहे. आता आपण शेवट भात घालूया. तुम्ही बघू शकता इथं आपलं वरण भात मेथीची भाजी तयार आहे. सोबत नागलीचे पापड तळलेले, सलाड आहे, काकडी आणि गाजर, मेथीची भाजी आहे. अशा पद्धतीने आपलं हे जेवण रेडी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.